नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण आहोत कोकोनट फार्मिंगवर. कोकोनट नारळाची ट्रीटमेंट चालू आहे. हे ह्युमस घ्यायचं आहे 1 लिटर आणि बायोमिक्स 1 लिटर बकेटामध्ये पाण्यामध्ये टाकून 10 लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला नारळाच्या झाडाच्या बुडाला टाकून द्यायचं आहे. जे मुळे आपण आताच खांदून घेतला आहे, हे जे मुळे आहेत ह्या मुळ्या तुटल्या पाहिजे. ह्या मुळीमधून संजीवके पास होतात. आणि जे प्रॉब्लेम आहे आपला नारळाचा, हे पहा, जे सेटिंग होत नाही आहे, असे तुरे जे करपत आहेत आणि सेटिंग होत नाही. बारीक बारीक असे तुरे जरी लागले तरी बी फुलवारा गळून जातो आणि सेटिंग होत नाही. त्यासाठी ही ट्रीटमेंट असते. अशा पद्धतीनं नारळाची सेटिंग ट्रीटमेंट आपल्याला करून घ्यायची. तर 2 प्रकारचे आपण कंटेन्स त्याला टाकतो. एक टाकतो नॅचरल फर्टिलायझर. नॅचरल फर्टिलायझरमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन असतं. आणि एक घेतो आपण बायो प्रोडक्ट. बायो प्रोडक्टमध्ये बायोमिक्स घेतो. बायोमिक्समध्ये ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ट्रायकोडर्मा, PSB आणि KMB हे घटक असतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला नारळाची फ्लावरिंग सेटिंग ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. मीठ आहे का? टाका. उद्या नाही टाका तरी जमतं. खडी मीठ आणायचं. बाहेर का आणलं तुम्ही? भेटतंय ना, काय ते 10 रुपयालाच पुढं आहे. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, हे जे आहे ना, याच्यामध्ये आयोडीन नमक आहे ना, हे म्हणजे आयोडीन नावाचं एक याच्यात हे टाकलेलं असतं केमिकल शुद्धतेसाठी.